देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार, आपल्या सर्वांना शाकंभरी नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण शाकंभरी देवीची अवतार कथा ऐकणार आहोत। पौष पौर्णिमा शाकंभरी देवीच्या अवताराची कथा सांगते। ही कथा मानवी जीवनाचा खरा अर्थ उलगडून दाखवते। पृथ्वीवर एक राक्षस राज्य करीत होता। त्याचे नाव दुर्गमासूर असे होते। तो अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता। मोठा धूर्त आणि काव्यबाजही होता। दुर्गमासूर देवांचा, मानवांचा, ऋषीमुनींचा फार द्वेष करीत असे। देवांचे जीवन वैभवात, सुखात असे। मानव श्रद्धेने जगत होते, समाधानात राहत होते। ऋषीमुनींचे सामर्थ्य श्रेष्ठ अध्ययनात आणि मंत्रशक्तीत होते। हे सारे दुर्गमासूर अति सूक्ष्मरित्या पाहत असे आणि अत्यंतिक दृष्टबुद्धीने मुठी वळून वळून त्यांचा नाश कसा करता येईल, या सर्वांचा नेमका नाश कसा करायचा हे त्याला समजत नसे। अखेर एक दिवस विनाशकारी अज्ञात शक्तीने दुर्गमासूरला प्रेरणा दिली। शत्रूचे बळ कशात आहे ते ओळखावे, त्या बळापासून शत्रूला दूर खेचावे। शत्रू निर्बळ आणि हतबल झाला की त्याची हत्या करावी आणि विजय मिळवावा। दुर्गमासूरने या दृष्टनीतीचा अवलंब करण्याचे ठरवले। दुर्गमासूर हिमालयावर गेला। ब्रह्मदेवांच्या प्रसन्नतेसाठी तीव्र तप करू लागला। त्यांच्या तपस्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांच्यासमोर प्रकट होऊन म्हणाले, दुर्गमासूर, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, कोणताही वर माग। हात जोडून दुर्गमासूर म्हणाला, देवा, संपूर्ण वेदांचे ज्ञान माझ्याकडे असावे, संपूर्ण मंत्रशक्ती ज्ञानासह माझ्या हातात यावी, देवतांना मी पराभूत करावे असा मला वर द्या। ब्रह्मदेवांनी दुर्गमासुराची धूर्तता जाणली। ते हसले आणि म्हणाले, तथास्तु। ब्रह्मदेवाचा एकच शब्द तथास्तु, पण या एका शब्दाने या संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक विनाशकारी शक्ती निर्माण झाली। देव, मानव आणि ऋषी यांच्या जीवनाला आधार देणारे, मानवाला चैतन्य देणारे संपूर्ण वेदज्ञान त्यांच्यापासून निघाले आणि दुर्गमासूरकडे आले। ओजस्वी मंत्रशक्ती सामर्थ्यांसह निघाली आणि असुरांमध्ये प्रविष्ट झाली। सृष्टीमधील चैतन्य संपले, शक्ती संपली, सामर्थ्य लोप पावले। देव, मानव आणि ऋषीमुनी तेजोहीन झाले, प्रभावहीन झाले, शक्तिहीन झाले, हतबल झाले। वरदानामुळे शक्तिसंपन्न बनलेला दुर्गमासूर हाहाकार करीत आला आणि त्याने सर्वांचा पराभव केला, सर्वांना हाकलून लावले। संपूर्ण जगावर अन्यायाची आणि असत्तेची सत्ता सुरू झाली। अत्याचारांना ऊत येऊ लागला। दुर्गमासूर उन्मत्त आणि बेफान झाला। मानवाच्या हत्याकांडाचे भयानक पर्व सुरू झाले। अखेर सर्व देव, ऋषी आणि मानव स्वतःला कसेबसे वाचवीत अरण्याकडे धावले आणि गहन अरण्यातील खोल गुहेमध्ये शिरले। तेथे लपून बसले। उंच उंच पर्वतांच्या मध्ये दडलेल्या गुहेमध्ये असुरांचे लक्ष गेले नाही। बाहेरील जगात क्रूर राक्षसांचे थैमान चालू होते। इकडे गुहेच्या आतमध्ये जीवनाचे नवे पर्व उदयाला आले। सामर्थ्यहीन, ज्ञानहीन, तेजोहीन झालेल्या सर्व देवमानवांनी, ऋषींनी श्रद्धेची कास धरली। एक वेळ बाहूतील शक्ती नष्ट होऊ शकते, एक वेळ बुद्धीचे सामर्थ्य नष्ट होऊ शकते, पण मनामध्ये खोल रुजलेली श्रद्धा कधी नष्ट होणे शक्य आहे काय? नाही। ही निमावलेली श्रद्धा या अंधारी गुहेत जागी झाली। काळ्या अंधकारात प्रकाश किरण यावा तसे झाले। सर्व देव, मानव, ऋषी जगन्मातेला शरण गेले। आदिमाता महादेवांची उपासना चालू झाली। गुहेतील भयानकता श्रद्धेमुळे आणि उपासनेमुळे संपली। तेथे निर्माण झाली मंदिराची मंगलता। श्रद्धेमुळे मोठा आधार निर्माण झाला। एक नव्या ऊर्जाचा, तेजाचा, सामर्थ्याचा प्रत्यय सर्वांना येऊ लागला। उपासनेला सफलता आली। सर्वांच्या समोर भगवती देवी प्रकट झाली। कशी प्रकट झाली, तिचे रूप कसे होते? आगळे वेगळे आणि भव्य सृष्टीमध्ये उंच उंच पर्वत, डोंगर, हिरव्यागार झाडेझुडे, नानारंगी फुले, पाने, रसरशीत डौलदार फळे, या सर्वांची मिळून ती देवी तयार झाली। रूप विविध रंगी पण तेजस्वी। जिकडे पाहावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते। सर्वजण तिला सताक्ष म्हणू लागले। देवीच्या 100 नेत्रांमधून कृपामृताचा वर्षाव होऊ लागला। या वर्षावामुळे सर्वजण उल्हासित झाले। नवा जोम आला, नवे जीवन मिळाले।
देवीने अनेक प्रकारच्या भाज्या, फळ फळावले आणि अन्न तयार केले. अनेक रुचकर पदार्थ तयार केले. आईच्या मायेने सर्वांना पोटभर खाऊ घातले, सर्वांना तृप्त केले. या देवीला सर्वजण शाकंभरी देवी असे म्हणू लागले. त्यानंतर देवी गुहेच्या बाहेर आली. तिने गुहेच्या तोंडावर मोठे तळपटे चक्र ठेवले. या चक्रामुळे गुहेतील सर्वांचे रक्षण होत होते. देवीने आपले शस्त्र बाहेर काढले आणि तिने दुर्गमासुराला युद्धासाठी आव्हान दिले. दुर्गमासूर आपल्या सैन्यांसह लढू लागला, पण देवीच्या समोर कुणाचा टिकाव लागला नाही. राक्षसांनी सैन्य पूर्णपणे मारले गेले. जगावरील मोठे संकट नाहीसे झाले. सर्व ज्ञान मंत्र सामर्थ्यांसह देवाकडे, ऋषीमुनींकडे आणि मानवांकडे परत आले. देवी त्यांना म्हणाली, हे श्रेष्ठ ज्ञान आहे. हीच माझी वाणी आहे. ही माझी मंत्रशक्ती आहे. हेच माझे एक स्वरूप आहे. ज्ञानाची उपासना करा, मंत्रशक्तीची आराधना करा. हीच माझी खरी उपासना आहे आणि तुमचे कल्याण हो. एवढी बोलून देवी अंतर्धान पावली. शाकंभरी देवी ही खऱ्या अर्थाने माऊली देवी होती. तिने सर्वांचे रक्षण केले, पालनपोषण केले, खऱ्या आराधनेचा मंत्र दिला आणि जीवनातील श्रेष्ठ मूल्यांचा संदेश दिला. म्हणून पौष पौर्णिमेला शाकंभरी देवीची उपासना केली जाते. तर ही होती पौष महिन्यातील शाकंभरी देवीच्या अवताराची कथा. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. नमस्कार, धन्यवाद.